The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि न हि वेरे न वेरानि सम्मन्ति कुदाचनम् अवेरेण च सम्मन्ति ये स धम्मो सनातनो। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या मंगलमय दिनी आपल्या पुणे शहरातील दिघी परिसरातील या पंचशील बुद्ध विहारामध्ये श्रद्धावान धम्म उपासिका वैशालीताई आणि श्रद्धावान धम्म उपासक दीपक लोंढे यांच्या निमंत्रणावरून त्यांच्या परिवारामध्ये बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना करण्यासाठी तथा भोजनदान चिवरदानाचा स्वीकार करण्यासाठी आणि आपल्या बुद्ध विहारामध्ये जाहीर धम्म देसना देण्यासाठी आम्हाला इथे निमंत्रित केलेले आहे। तेव्हा या कार्यक्रमासाठी माझ्या समवेत उपस्थित असलेले प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, त्याचबरोबर ज्यांनी आत्ताच आपणास सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेसना देऊन उपकृत केले असे सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यण धम्मानंदजी थेरो, संपूर्ण लोंढे परिवार, त्यांचे नातेवाईक, आप्तेष्ट, पाहुणे मंडळी, आपल्या पंचशील बुद्ध विहाराची सर्व समितीचे सन्माननीय पदाधिकारी आणि विविध ठिकाणावरून धम्मदेसना श्रवण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपण श्रद्धावान धम्म उपासक उपासिका, बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगल मैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। बघा, आम्ही फेब्रुवारीमध्ये जेव्हा फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान बुद्धगया धम्मसहल आयोजित केली होती, त्या धम्मसहलीमध्ये आपल्या वैशालीताई लोंढे ह्या सहभागी झाल्या होत्या आणि धम्मसहलीमध्ये असताना सर्व ठिकाणांना त्यांनी भेटी दिल्या, दर्शन घेतलं, तिकडे भोजन, खीरदान इत्यादी पुण्य त्यांनी संपादित केलं आणि तिकडनं बुद्धगयेवरून येताना भिक्खू संघाच्या धम्मदेसनेच्या माध्यमातून धम्मदेसनारूपी बुद्धाचं तत्वज्ञान तर त्यासोबत घेऊन आल्याच आल्या, परंतु श्रद्धेमध्ये विकास होतो बुद्धगयेला गेल्यामुळे, म्हणून तिकडनं काहीतरी आठवण घेऊन यावी, जी आठवण आपली श्रद्धा वृद्धिंगत करण्यासाठी कायम आपल्यासोबत राहील, यासाठी म्हणून त्यांनी सुंदर अशी भगवान बुद्धाची एक मूर्ती आणलेली आहे
आणि आत्ताच त्यांनी त्यांच्या परिवारामध्ये कुटुंबामध्ये त्यांच्या निवासस्थानी त्या छोट्याशा बुद्ध रूपाची प्रतिष्ठापना भिक्खू संघाकडून केली आहे। भिक्खू संघाला भोजनदान दिलं आहे आणि चिवरदानसुद्धा देण्याचा त्यांचा संकल्प आहे आणि त्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केला। बघा, भगवान बुद्धाची जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा किंवा वैशाख पौर्णिमा कालच संपन्न झाली आहे। हालाकी तुमच्याही इकडे काल प्रोग्राम संपन्न झाला असेल, आम्हीही काल दिवसभर तुम्ही सोशल मीडियावरती आम्हाला फॉलो करत असाल तर पाहत असाल, तुम्ही पाहिलं असेल। ॲक्च्युली प्रकृती बरी नाही आहे, डॉक्टरांनी सांगितलं आहे पूर्ण तुम्हाला रेस्ट करावा लागेल, अन्यथा काही दिवसानंतर तुम्हाला भयानक आजार होतील आणि मग थांबावं लागेल। पण काही लोकांच्या तारखा घेऊन ठेवल्या होत्या, लोकांना आम्ही मेसेजेस पण टाकले, कॉल केले की कार्यक्रम पोस्टपोन करता येतील काय। पुण्याचे लोक, मुंबईचे लोक, तर लोक म्हणाले भंतेजी आम्ही बॅनर छापले, लोकांना सांगितलं आणि तुम्ही येणार म्हणून लोक पण येणार आहेत, तर म्हणून कार्यक्रम काही पोस्टपोन झाले नाही, आम्हाला यावं लागलं। तरी पण बघा, आता चेहरे जर पाहिले तर कालच्या बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम संपन्न झाल्यामुळे थोडंसं मनाची अवस्था वेगळी आहे, पण तरी पण आमच्यातही श्रद्धा असावी लागते धम्म सांगण्यासाठी। कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनाचं सोनं केलं आहे आणि महत्प्रयासाने आपल्याला बुद्ध दिला। ज्या लोकांना मंदिराच्या पायरीवरती उभं केल्या जात नव्हतं, संत चोखामेळा त्याचं एक उदाहरण आहे। त्याची भक्ती होती तिथे पंढरपूरला, पण तरीसुद्धा मंदिरात येण्याची परवानगी मिळालेली नाही आहे। एक उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला। आणि आपल्या लोकांच्या तर सावलीचाही विंटाळ होत होता, दस्तूरखुद बाबासाहेबांनाही त्याचा अनुभव आला, भोगलं बाबासाहेबांनी। बडोद्याला असताना गोमूत्र शिंपडण्यात आलं बाबासाहेबांवरती, तिथून हाकलून दिलं बाबासाहेबांना, बैलगाडीतून बाबासाहेबांना उतरवलं, महार बॅरिस्टरला पाणी देणार नाही असा एक क्षुल्लक असलेला हॉटेलवाला पनवेलजवळ बाबासाहेबांना हिनवतो, अपमानित करतो। ही अवस्था आपल्या लोकांच्या वाट्याला होती आणि त्या बाबासाहेबांनी आपल्या वाट्याला येऊन आपल्याला हा बुद्धाचा धम्म दिला। संविधानाच्या माध्यमातून तर मालामाल बनवलं, भिकारी तर मालामाल बनले। आता भिकारीच होतो ना अगोदर, जो हार मायबापच होता वाडा म्हणजे मागावंच लागायचं, पण आज देणारे बनलो ना। जो मागणारा समाज होता आज देणारा बनला। आता तुमच्याकडे पाहिलं तर कोण म्हणू शकते की तुम्ही अगोदरचे महार आहे म्हणून? बनू शकते का? बाबा तुमच्या अंगावरचे कपडे भरझरीचे, तुमच्या नाकात, कानात, हातात, बोटात, पायात सोनं, माव म्हणता मावे नाही एवढं सोनं, कपाटातलं तर वेगळंच आणि दुकानातलं ते कुठं सोनाराच्या दुकानात असते ते तर वेगळंच, बँकेच्या बॅलन्सचं तर विचारूच नका। आपल्या लोकांकडे आज विमान आहेत, हेलिकॉप्टर आहेत, कंपन्या आहेत, मोठमोठ्या हुद्द्यांवरती आपली लोक आहेत आणि ही सगळी जी देण आहे ती बाबासाहेबांची आहे। परंतु हे सगळं देऊन झाल्यानंतर बाबासाहेबांनी विचार केला की केवळ धन संपत्ती, केवळ पैसा, केवळ पदप्रतिष्ठाच महत्त्वाची नाही या जीवनामध्ये। व्यक्तिगत जीवनाचा आणि सार्वजनिक जीवनाचा विकास करायचा असेल सर्व अर्थाने, तर इथे मनुष्याला धम्माची अत्यंत आवश्यकता आहे। हे बाबासाहेबांनी हेरलं, ओळखलं आणि बाबासाहेब उच्च विद्या विभूषित असताना देखील त्यांनी बुद्धाचा धम्म स्वतः स्वीकारला आणि त्या काळातील आपल्या लोकांनाही आवाहन केलं की तुम्हाला सुद्धा, मला बुद्धाचा धम्म पटलाय, तुम्हाला त्याचा स्वीकार करायचा आहे की नाही हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे। मेंढरं होऊन माझ्या मागे येऊ नका, मी बुद्ध धम्माच्या नावेत अभ्यासाअंती बसलो आहे, तुम्हालाही अभ्यास करावा लागेल, नाही तर गळ्यात मडकं अडकून घेतल्यासारखं करू नका। जसे आता भंतेजी म्हणाले की बौद्ध असण्याचं सर्टिफिकेट तर कुठेही मिळेल, पण ॲक्च्युअल मध्ये बौद्ध बनायचं असेल आपल्याला तर त्यासाठी आचरण अत्यंत महत्त्वाचं आहे। बघा, आचरण नसेल तर मला पाहन फुलं वाह असं होते। बघा, बऱ्याच ठिकाणी तसंच होते। जयंतीला दारू पिऊन नाचतात, तर याच्यापेक्षा मोठा अपमान बाबासाहेबाचा दुसरा कोणता असू शकतो? ज्या बाबासाहेबांनी आपल्याला हे जीवन दिलं आहे त्यांच्या जयंतीच्या दिवशी दारू पित असतील तर बौद्ध म्हणता येईल का आपल्याला मग? आणि म्हणून मी सांगतोय तुम्हाला की बाबासाहेबांनी बुद्ध दिला, त्या बुद्ध धम्माचं आचरण आपल्याला करावं लागेल। जेव्हा 2500वी बुद्ध जयंती दिल्लीला त्या काळातल्या सरकारने साजरी केली, तेव्हा बाबासाहेब त्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते आणि बाबासाहेब आपल्या लोकांनाही उद्देशून म्हणाले की माझी किंवा इतर कुणाची जयंती साजरी करण्यापेक्षा तुम्ही बुद्धाची जयंती साजरी केली पाहिजे। कारण बुद्ध हे असे महापुरुष आहेत, बुद्ध हे असं व्यक्तिमत्व आहे की ते जर कधी जन्माला आले तर हजारो, करोडो, लाखो लोक आणि पिढ्या
संपूर्ण आपल्या जीवनाचं कल्याण करू शकतात. आणि म्हणून भारताने जगाला आज बुद्ध दिला असल्या कारणाने संपूर्ण जगामध्ये भारताचं नाव हे बुद्ध भूमी म्हणून घेतल्या जाते. हा भारताचाही बहुमान बुद्धामुळे प्राप्त झाला. आणि त्या भगवान बुद्धांनी बघा एकदा आनंद आला. आनंद भंते जे होते ना, त्यांचे शिष्य होते, त्यांचे सेवा करणारे होते, त्यांना विचारल्यानंतर त्यांना सांगितलं की आनंद, जो कोणी व्यक्ती बुद्धावर, धम्मावर आणि संघावर श्रद्धा आहे असं म्हणेल किंवा त्याला तसं वाटेल माझी बुद्ध धम्म संघावर श्रद्धा आहे, त्याने आपल्या जीवनामध्ये किमान एकदा तरी 4 महातीर्थांवरती जाऊन दर्शन घेतलं पाहिजे, आपली श्रद्धा प्रकट केली पाहिजे. आता शब्द वेगळे वेगळे वाटतात लोकांना. आपल्या लोकांना बऱ्याचदा, आता आम्ही काही अभ्यासपूर्ण बोलतो कधी कधी, तर आता महातीर्थ शब्द वापरला की तुमच्या मनात कोणाच्या वाटला महातीर्थ आपल्याकडं नसतात महातीर्थ. मी तर सांगतो आज जगात धर्म अध्यात्म हे जे ज्याला काही म्हणतात ना, धर्म अध्यात्म हे जे जे म्हणून काही आहे ते फक्त आणि फक्त त्याचं मूळ बुद्ध धम्मच आहे. तुमच्या आजूबाजूला जे जे काही दिसते धर्म परंपरा संस्कृती ते फक्त बुद्ध धम्मातून आलेलं आहे. फरक एवढाच आहे, त्यांनी फक्त कॉपी एडिट आणि पेस्ट केलेला आहे. तुम्ही कधी मंदिराला वगैरे पाहिला असाल तर तिथे एखादं झाड असते, लोक त्याची पूजा करतात आणि वेळे मारतात. बघा, बघितलं तुम्ही, कधी बघितलं असेल. ॲक्च्युअली तुम्ही सोशल मीडियावर बघितलं असेल तर काल आम्ही बुद्ध पौर्णिमेला विहारासमोर बोधी वृक्ष लावलेला आहे, आम्ही तिथे बोधी पूजा केली. बघा, विशेष तुम्ही पाहिला असेल तर यस्स मूल्य निसिन्नो व सब्बारी विजयं अक्का पत्तो सब्बन्युतं सत्था वंदे तं बोधिपादपं इमे हे ते महाबोधी लोकनाथेन पूजिता अहम पीते नमस्सामी बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते असं आपण वंदनेत म्हणत असतो पाली भाषेतून. त्या बोधिराजाला भगवंताने वंदन केलं म्हणजे बोधिवृक्षाला, तर आपणही त्या बोधिवृक्षाला वंदन करतो. याची कॉपी केली तिकडं, त्याला एडिट केलं, झाड बदललं आणि त्याला वेडे मारण्याने त्याची पूजा सुरू केली. बघा, आपण कोणावर टीका टिप्पणी करत नाही, पण सांगतोय तुम्हाला की जे काही आज आहे ते सर्व काही बुद्ध धम्मातून गेलेलं आहे. 4 महातीर्थ जे सांगितले ते भगवंताने सांगितले, पण त्याला 4 धाम बनवल्या गेले. बघा आता बरोबर आहे. हे बघा, कॉपी एडिट पेस्ट आहे, कोणावर टीका टिप्पणी आपण करत नाही. तुम्ही काहीही कुठेही पहा, बुद्ध आणि बुद्धच आहे जगभरामध्ये. आणि भगवान बुद्धाने आनंदाला सांगितलं की ज्यांच्यामध्ये कुणामध्ये श्रद्धा असेल त्याने जीवनामध्ये एकदा तरी जिथे सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाचा जन्म झाला कालच्या वैशाख पौर्णिमेला, त्या लुंबिनी वनामध्ये जाऊन वंदन केलं पाहिजे. आपण बौद्ध आहोत ना, बुद्धावर श्रद्धा आहे ना. पैसा तो आता है जाता है, कुठे कुठे नाही जात पैसा, परंतु पैसाच महत्त्वाचा नाही आहे तर आपली श्रद्धा पण महत्त्वाची आहे. आपल्यामध्ये होणारं परिवर्तन महत्त्वाचं आहे. नाही तर पैसा जळमंता जळे ना. आणि मी सांगतो त्या दृष्टांतानुसार उंदरासारखी गोष्ट कोणाकोणाची. एकार राहते, पैसा आला की मग परिवारापासून आलिप्त होते, समाजापासून आलिप्त होते. विहार नको म्हणते मला, धार्मिकता नको म्हणते मला, वंदन करता येत नाही मला, वागता येत नाही म्हणते, खाली मी साहेब आहे म्हणते, मी साहेबीनबाई आहे म्हणते. तुम्ही नाही बापा, तुम्ही तर लय चांगले पुणेकर म्हणून ते एवढ्या मोठ्या संख्येने इथं आले, तुमची गोष्ट नाही. पण असे लोक आहे बघा, काही पैसा आला की माणसं खाली नाही पाहत, असे वरतीच पाहतात. आणि गरीब बिचारे असे गरीबच असतात, ते वागतात, नमस्कार करतात. आणि श्रीमंत असतील सगळे नाही, अपवाद वगळता ते मागे हात करते, असं मला कोणी जय भीम म्हणते का म्हणते, मला अगोदर जय भीम केला पाहिजे म्हणते, नंतर मी जय भीम करतो. तर असे काही लोक आहेत, तुम्ही तसे नाही. तर मग आनंदाने विचारल्यावर भगवान बुद्धाने सांगितलं की सिद्धार्थ गौतम बोधिसत्वाची जन्मभूमी कोणती आहे? लुंबिनी. त्या लुंबिनीला जाऊन वंदन केलं पाहिजे. त्यानंतर बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला जिथे ज्ञान प्राप्त झाले, असे काय बुद्ध गया, त्या बुद्ध गयेला जाऊन आपण आपली श्रद्धा प्रकट करण्यासाठी वंदन केलं पाहिजे. बुद्ध गयेनंतर प्राप्त झालेलं ज्ञान तथागतांनी जिथे सांगितलं, शिकविलं, धम्मचक्क पवतन सुत्ताचा उपदेश ज्या ठिकाणी केला, त्या सारनाथ येथील ऋषीपतन मृगदाय वनामध्ये जाऊन आपण वंदन केलं पाहिजे, आपली श्रद्धा प्रकट केली पाहिजे. त्या तथागत भगवान बुद्धांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय अशा प्रकारच्या उद्देशाने त्या काळातील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, स्त्रिया आणि सर्वच लोकांच्या हित सुखाकरिता जो पूर्ण वेळ धम्माचा उपदेश दिला आणि लोकांना निब्बाणाचा मार्ग शिकवला, आर्य अष्टांगिक मार्ग शिकवला. आणि त्या भगवंताने 4 आर्य सत्य शोधून काढले. आणि भगवंताने सांगितलं जगात 2च समस्या आहेत. जगात पहिली गोष्ट तर दुःख आहे आणि दुःख निवारण्याचा मार्ग कोणता, ह्या 2च समस्या आहेत बघा. आणि म्हणून जगातले भरपूर लोक जे काय करतात दुःख निवारण करण्यासाठी, ते यामुळेच करतात. दुःखी आहेत
आणि दुःखाचं निवारण. पहिला प्रश्न की दुःख आहे, त्या दुःखावर काय कारण आहे. दुसरा आहे की दुःखाचं निवारण आहे, तर कोणतं आहे. आता निवारण माहीत नसल्यामुळे लोक भलतीकडे जाऊन हात जोडतात किंवा काय काय करतात बघा. आणि त्या भगवंतानी मध्यम मार्ग शिकवला, मध्यमा पटिपदा, तो सारनाथ येथील ऋषीपतन मृगदायवनामध्ये, तिथे जाऊन आपण वंदन केलं पाहिजे. आणि त्या भगवंताचं 80व्या वर्षी जिथे महापरिनिर्वाण झालं ती भूमी म्हणजे कुशीनारा, महापरिनिब्बाण भूमी म्हणतात त्याला. त्या कुशीनाराला सुद्धा जाऊन आपण जीवनामध्ये एकदा तरी किमान वंदन केलं पाहिजे. तुम्ही जर कधी बुद्धगयेला आलात तर तुम्ही पाहाल, तुम्हाला पाहायला मिळेल. ताईला विचारा किंवा तुमच्यापैकी जे कोणी जाऊन आले तुम्ही पाहिलं असेल, आपल्याकडच्या तरी लोकांना महाराष्ट्रातल्या वगैरे फार कमी पैसे लागतात. आता 17-18 हजार रुपये किंवा 20,000 रुपये 25,000 रुपये लागतील समजा खर्चासह. तुम्ही विचार करा, श्रीलंकेवरून, थायलंडवरून, जपानवरून, चायनावरून, लाओसवरून, कंबोडियावरून जे बाहेर देशातून लोक विमानाने येतात त्यांना किती पैसे लागत असतील. आणि तुम्हाला वाटते काय बाहेरचे लोक श्रीमंतच आहेत म्हणून? त्यांच्या दिसण्यावर जाऊ नका. गोरे गोमटेपणा तर कोणाला राहते. आता ते साफसुथरे राहतात, गोरे गोमटे राहतात, नियमानं वागतात, धम्माचं आचरण करतात, शिस्तीनं राहतात, एकमेकाला दुखवत नाहीत, राग राग करत नाहीत. कारण राग राग केलं की सुंदर दिसणे गायब होते आपलं. दुसऱ्याला नाव ठेवलं की आपली सौंदर्यता गायबच होते बघा, तुम्हाला खरंच सांगतो. म्हणून सुंदर ते लोक आहेत म्हणाले भगवान बुद्ध ज्यांचं मन करुणेनं भरलेलं आहे. सुंदर लोक ते आहेत की जे मदत करू शकतात इतरांना. सुंदर लोक ते आहेत की जे इतरांना प्रेम, आपुलकी, जिव्हाळा देऊ शकतात, इतरांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊ शकतात. आणि काही काही लोक सुंदर असून सुद्धा असे कर्म करतात वाईट वाईट, त्यांच्या एवढं कुरूप तर कोणीच नाही. मी तुम्हाला सांगतो 4 प्रकारच्या आंब्यासारखे लोक असतात. हे झाल्यावर थोडक्यातच बोलतो. एक्सप्रेस आमची फार फास्ट आहे कारण आम्हाला पुढे पुढे जायचं आहे आणि लवकर थांबवायचं आहे, म्हणून हे कमी वेळामध्ये जास्त बोलतो. तर आपण कुठे गेलो पाहिजे? 4थ्या ठिकाणी म्हणाले भगवान कुशीनगरला, महापरिनिब्बाण भूमीला गेलो पाहिजे. तर लोक येतात बघा जगभरातून. म्हणून सुखदुःखात पैसा जातो, रोगात पैसा जातो, आणि एकदा वय वाढलं की त्या आजार होतातच होतात. लय लोकांचं जीवन तर मावळल्यावरच त्यांचं उगवते का श्रद्धा, नंतर उशिरा निर्माण होते श्रद्धा. आणि म्हणते बा आम्हाला आता जावं वाटते भंतेजी, तुमचे प्रवचन ऐकू लागलो आम्ही आणि आम्हालाही वाटते जावं, पण काय करावं भंतेजी, ऐकायला येत नाही. काय करावं भंतेजी, गुडघे काम करत नाही. काय करावं भंतेजी, मणक्याचा त्रास होते, कमरेचा त्रास होते. म्हणून पैसा कुठे कधी कसा वापरायचा हेही भगवान बुद्धांनी शिकवलं बघा. कमवलेला पैसा जर आपल्यासाठी वापरत नसेल तर ते किती पेट्या भरू भरू ठेवल्या तर आपल्या काय कामाच्या. थोडासा विचार तर करावं मनुष्य प्राण्यानं. पैसा कमवला पाहिजे, मुलांसाठी कमवला पाहिजे, आपल्यासाठी कमवला पाहिजे, पण नुसताच कमवू ठेवला नाही पाहिजे. त्याचा वापर केला पाहिजे, श्रद्धेसाठी वापरला पाहिजे. बाबासाहेबांनी म्हणून तर आपल्या लोकांना सांगितलं कमाईचा 20वा हिस्सा धम्म कार्यासाठी दान द्या. 10 पारमितांमध्ये पहिली पारमिता भगवंताने म्हणून तर दान पारमिता सांगितली. तर हे विषय वेगवेगळे आहेत. आपल्या दी ग्रेट हॅपीनेस चॅनलवरती तुम्हाला ऐकायला मिळतील. अनेक विषय आहेत बघा, तुम्ही ऐकत असाल बहुधा, कारण पुण्यामध्ये बऱ्याचदा आम्ही येतो. तुमच्यात बसलेले भरपूर लोक आहेत की आपल्या चॅनलला ते फॉलो करत असतील. तर मी हे तुम्हाला मुद्दा म्हणून सांगितलं कारण वैशालीताई, दीपक लोंढे ह्या आमच्या बरोबर बुद्धगयेला आल्या. त्यांची श्रद्धा बुद्ध धम्म संघावर आहे, त्यामुळे त्यांनी भगवंताचं रूप आणलं. भंतेजींना बोलवलं, भिक्खू संघाला चिवरदान करत आहेत, भोजनदान करत आहेत. हे सांगत असताना ही बुद्ध पौर्णिमा होती म्हणून मी एक सांगितलं, काल बुद्ध पौर्णिमा होती. तर आता थोडक्यात तुम्हाला सांगतो बघा. त्या भगवान बुद्धांनी सांगितलं या जगामध्ये जेवढे माणसं आहेत ते आंब्यासारखे आहेत. कशासारखे आहेत? आता आंब्याचा सीझन आहे म्हणून तुम्हाला सांगतो पहा. जगातले माणसं 4 प्रकारच्या आंब्यासारखी आहेत. किती प्रकारच्या? ऐकत आहात ना? किती प्रकारच्या आंब्यासारखे आहेत की नाही पहा ना. आपण कोणत्या आंब्यासारखे आहे ते तुम्ही स्वतःलाच सांगा, मला नका सांगू, दुसऱ्याला नका सांगू, आणि दुसऱ्या आंब्याकडे बोट करू नका की कोणत्या आंब्यासारखं आहे ते. तर बघा पहिला प्रकार कसा आहे बघा, पहिल्या आंब्यासारखा. तर काही लोक असे असतात, आंबा पहिला एक असा असतो, आता मार्केटमध्ये बघा केमिकल युक्त फळं येतात बघा. केळी पिवळ्या जरत लोक डझन डझन भरून आम्हाला आणून देतात. आम्ही तर केळी खात नाही बाबा तुम्हाला, कारण डॉक्टरांनी सांगितले भंतीजी त्या केळीला रात्रीतून पिकवतात केमिकल घालून. तुम्हालाही माहीत असेल चांगल्या प्रकारे. ते सफरचंद चांगला दिसावं म्हणून त्याला मेन समूह वरतून चिपकवलेला आहे बघा, त्याला पॉलिश लावली. बरेच फळं असे केमिकल युक्त आहेत. तर आंब्यामध्ये सुद्धा केमिकल टाकतात लवकर पिकावं म्हणून. आता तुम्ही लय हुशार बापा, तुम्ही मायबापच आहात. तर पहिला आंबा असतो की वरतून दिसायला असतो आकर्षक, वरतून दिसायला आकर्षक असतो,
काही पण आतून मात्र बेचव बिलकुल. लोक म्हणतात अर फसवलं की हो, दिसायला तर फारच सुंदर दिसत होता, पिवळा पिवळा लाल लाल हिरवा काय दिसत होता ते, म्हणून आणला. पाहुण्यांना बोलवलं, रसाळी करायची, रसपोळ्या करायच्या म्हणून आणले आंबे आणि आंबट खट निघाले. मग साखर टाकू टाकू रसात बेजार. मग आणि मग एक तर शुगर झालेली आहे. पहिली गोष्ट तर ती साखर जास्त पडते आपल्या लोकांकडून, कारण लय गोड खायची सवय लोकांना. पुरणाच्या पोळ्यान चहा घेता का म्हणते भंतेजी आजू तब्येत बिघडते. मग म्हणून पहिला आंबा असतो वरतून दिसायला तर सुंदर असतो, आकर्षक असतो, पण आतून चवदार नसतो, तो बेचव असतो. काही लोक, तुम्ही नाही बापा, पण काही लोक असेच असतात. पहा नाक डोळे रंग रूप लगे असं की जणू काय मशीन मधूनच काढलंय, जणू काय चित्रकारानेच बनवलंय असं. बरोबरच जणू काय चित्रकार जसे बघा सम्राट अशोकाचं चित्र काढलं सुंदर असं भगवंताचं रूप. थाई लोकांनी कसं बनवलं, इंडियन मूर्त्या बनवत नाही बरोबर. थाई सुंदर विहार आहे बघा, तुमचं अभिनंदन तुमच्या सगळ्या कमिटीचं. भगवंताचं रूप सुंदर ठेवलं तुम्ही. तर खरंच असं असते बघा, काही लोकांच्या बाबतीत अपवाद वगळता. म्हणून वरतून दिसणं हे सुंदर असते काहींचं, पण आतून मन मात्र लयच बेकार असते. तोंड उघडलं की कडू लिंबाचा पाला शिंपडते. याला शिव्या दे, त्याला शिव्या दे, ह्याच्यावर संशय घे, याला नाव ठेव, त्याला नाव ठेव. पंक्तीला बसलं, अशी कुठं डाळ असते का, अशी कुठं भाजी असते का, अशा कुठं पुऱ्या, अशा कुठं चपात्या असतात का. इथं कार्यक्रमात गेलो तर यांना फॅनचा रेग्युलेटर बदलवता येत नाही का, पैसे येत नसतील का यांच्या. तुम्ही विचारूच नका कुठं गेल्यावर काय बोलेल. भंतेजीकडे पाहून भंतेजीला कुठं काय समजते का, असं कुठं बोलावं का, तसं कुठं बोलावं का. म्हणजे हे उघडायचंय ते वाईटच बोलण्यासाठी. कौतुक कुणाचंच नको म्हणते, माझंच कौतुक करा म्हणते फक्त बस. या जगात जो काही आहे ते मीच आहे, म्हणजे स्त्री असो की पुरुष असो. म्हणून काही लोक, तुम्ही नाही, वरतून दिसायला सुंदर असतात, आकर्षक असतात त्या आंब्यासारखे, पण आतून मात्र बेचव असतात. बिलकुल असे नको त्या अवगुणांनी भरलेले असतात. कुणाचंच भलं सोचत नाहीत, कुणाच्या कामावर पडत नाहीत, कुणाच्या दुःखाच्या वर धावून जात नाहीत. म्हणून पहिल्या आंब्यासारखे लोक असतात की नाही बापा. नाही काय म्हणाल तुम्ही, असतात. दुसरा आंबा असतो एक बघा प्रकार त्याचा, वरतून दिसायला काय फारसा आकर्षक नसतो, सुंदर वगैरे काय जास्त नसतो. त्या दिवशीची एका ठिकाणी आम्ही कुठं बहुतेक मुंबईमध्ये का कुठंतरी ड्रायव्हिंग करत होतो, चाललो होतो. तर उपासक होते ते, त्यांना म्हटलं बा हा आंबा असा मोठा दिसत होता गाड्यावर. त्यांना म्हटलं हा आंबा हिरवा आहे आणि विकायला ठेवला आहे, कोण घेईल. तर ते म्हणे भंतेजी तुम्ही खाला नसेल कधी. मी खाला म्हणे त्या दिवशी. हा जसा दिसायला मोठा आहे आणि हिरवा आहे ना म्हणे, तर हा हिरवा कच्चा कैरीचा आंबाच गोड असते म्हणे. आणि खरंच असते. आम्ही शेतकऱ्याचे लेकरं आहोत, लहान होतो मी. काही आंबे असतात बघा कैरी, हिरवे कच्चे आंबे एवढे गोड की जणू काही ती आपलं काय खातो आपण काकडी सारखेच आंबे असतात बघा काही म्हणजे कच्चे आंबे. तर दुसरा आंबा सांगितला की वरतून दिसायला काही आकर्षक नसतो, पण आतून मात्र चवदार असतो बघा. आमच्या पूर्वाश्रमीच्या म्हणजे लहान होतो तेव्हा शेतीत आंबे होते. सकाळी उठलं की पाडाचे आंबे खायला जायचो आम्ही. तर प्रत्येक आंब्याची चव वेगवेगळी होती बघा. आणि खरंच हा पहिला आंबा सांगितला तसा एक आंबा होता शेतात. दिसायला लय सुंदर होता, वरतून पिवळा जरद. आणि खाल्लं की बाबा एकच घास खाला फेकून द्यायचो आम्ही. आंबट खट असं वाटायचं त्याच्याकडे पाहिलं किती गोड असेल. आणि दुसरा आंबा सांगितला वरतून बरोबर दिसायला नसते, पण आतून मात्र मधाळ असते, चवदार असते. तसेच काही लोक असतात, रंगरूप जरी बरोबर नाही बिचाऱ्यांचं, पण आतून मनानं मात्र खूप सुंदर मन असते त्यांचं. मदत करणारे असतात, प्रेमळ असतात, शिस्तबद्ध असतात, शील पालन करतात, दान पुण्य करतात, ध्यान करतात, एक दुसऱ्याला कुणाला त्रास देत नाहीत, कुणाच्या वाटेला जात नाहीत, कुणाला परेशान करत नाहीत, कुणाची निंदा करत नाहीत, हिंसा करत नाहीत, चोरी करत नाहीत, व्याभिचार करत नाहीत, खोटं बोलत नाहीत, ठकवत नाहीत, फसवत नाहीत, दारू गांजा बिडी तंबाखूचं सेवन करत नाहीत. असे काही लोक असतात की वरतून दिसायला नसतात, मात्र आतून मधाळ असतात की नसतात बापा. होच म्हणा, नाही काय म्हणाल तुम्ही, खरंच असतात. आता भगवंताचं वचन आहे म्हटल्यावर का खोटं ठरेल का भगवंताचं वचन, बिलकुल. आणि तिसरं सांगितलं बघा, तिसरा प्रकारचा आंबा वरतून दिसायला आहे बरोबर नसते आणि त्याची चवय बरोबर नसते बघा. वरतून दिसायला आकर्षक नसते, आतून चवय बिलकुलच बेचव असते. तसे काही लोक, तुम्ही नाही बापा. आपल्याकडे शब्द आहे, वानालाही नाही आणि गुणालाही नाही म्हणते. आतून काळे तसे
वरतून काळे म्हणतात. काही काही लोकांना बापा, म्हणजे याचा अर्थ असा नाही की बिचारे जे कुरूप असतील ते वाईट असतात, बिलकुलच नाही. मी अगोदरच सांगितलं की तिसरा आंबा सांगितला की बिलकुल दिसायलाही बरोबर नसतो आणि चवीलाही बरोबर नसतो. काही काही लोक असेच असतात, दिसायलाही बरोबर नसतात आणि बिलकुल गुणालाही बरोबर नसतात. बिलकुल मन आहे काळच मन, संशयानंच पाहतील. कोणा घर बांधलं त्यांचं काय खरं आहे हो, 2 नंबरचे पैसे आणले असतील. भंतीजीला बोलवलं त्यांना काय कामधंदा, त्या दीपक लोंढेला काय समजते, असं म्हणणारे तुमच्यात हे कोणी बसले असतील बापा. काय सांगू तुम्हाला, पण नाव ठेवायला तर काय लागते हो. दीपक लोंढेला वैशाली ताईला काय समजते, पण 3 भंतीजीला आणलं किती खर्च लागला असेल, प्रवास खर्च, गाडीला पेट्रोलचे पैसे द्यायचे आणि एवढे चिवर भारी भारीचे याचे किती पैसे झाले असतील आणि एवढा खटाठोप करायची काय गरज आहे का, तेवढेच पैशाची काही वस्तू घेतली असतं, याही विचाराचे लोक असतात बघा. पण भगवंतानं सांगितलं की पुण्यावरती विश्वास असला पाहिजे. माहिती आहे तुम्हाला, पुण्यावरती विश्वास असला पाहिजे, कुशल कर्मावरती विश्वास असला पाहिजे, श्रद्धेवरती विश्वास असला पाहिजे आणि त्यामुळे दानावरती विश्वास असला पाहिजे. हे भगवंताचं वचन आहे आणि भगवंताचं वचन खोटं ठरत नाही. म्हणून तिसऱ्या प्रकारच्या आंब्यासारखे काही लोक. चौथ्या प्रकारचा जो आंबा सांगितला भगवंताने, भगवान म्हणाले काही काही आंबे इथे असे आहेत की वरतून दिसायलाही आकर्षक आणि सुंदर असतात आणि चवीलाही मोठे गोड असतात. असेच काही काही लोक. भगवान बुद्ध आपले सर्वांग सुंदर होते बघा. भगवान बुद्ध सर्वांग सुंदर होते. आपल्या भगवान बुद्धांसारखं ना तेव्हा कोणी सुंदर होतं, ना आत्ता कोणी सुंदर आहे, ना उद्या कोणी सुंदर असेल. म्हणजे मी म्हणतोय म्हणून नाही, बौद्ध साहित्य जर तुम्ही वाचलं, नरसिंह गाथा जर तुम्ही वाचली, तर जेव्हा भगवान आपले बघा ज्ञानप्राप्तीच्या नंतर राजा शुद्धोधनाच्या विनंतीवरून कपिलवस्तू नगरीला गेले होते बघा. तुम्ही ऐकलं असेल आमच्याकडून. कपिलवस्तू नगरीला जेव्हा गेले तेव्हा राजवाड्यामध्ये भोजनदान वगैरे घेतलं भिक्खू संघासह आणि परत येताना यशोधरा माताजी होती, राहुल बाळ होता तेव्हा 7 वर्षाचा. राहुल बाळाच्या बोटाला पकडून यशोधरा माता दालनावरतून गच्चीवरून त्या राहुल बाळाला म्हणते, बाळा ते भिक्खू संघामध्ये सर्वात उंच जे दिसत आहेत, ज्यांच्या डोक्यावर मासाचा गोळा दिसतो, ज्यांचे केस कुरळे कुरळे वरती जाऊन उजवीकडे असे वळलेले आहेत, ज्यांच्या भुवया तलवारीसारखे आहेत, जे आजान बाहू आहेत, ज्यांचे हात उभे राहिले असता गुडघ्याला सहज टेकतात, ज्यांचे हातही सपाट आहेत, पायही सपाट आहेत, ज्यांचे 5ही बोट हातापायाचे समान आहेत, असं वेगवेगळ्या प्रकारचं वर्णन करते. तुम्ही नरसिंह गाथा वाचा, मराठीमध्ये ट्रान्सलेशन आहे तिचं, इंग्लिशमध्ये आणि बऱ्याच भाषांमध्ये आहे त्या सुताचं भाषांतर. त्याच्यामध्ये भगवंताच्या शरीराचं वर्णन केलेलं आहे. ह्या ज्या मूर्त्या बनवल्या भगवंताच्या काळात बनवल्या नाही बघा, मूर्त्या नंतरच्या काळात बनवल्या. बौद्ध साहित्याचा अभ्यास आधार घेऊनच बनवलेले आहेत. कारण भगवान बुद्धासारखं रूप खरंच कधी कुणाचं नसते, कधीच कुणाचंच नसते. आणि भगवान बुद्धाची बोधी जी असते त्या बोधीची सुद्धा बरोबरी कोणी करू शकत नाही. म्हणून वंदनेत तुम्ही रोज म्हणता बघा, यंकिंची रतनं लोके विद्यती विविधा पुथू, रतनं बुद्ध समंग नथी, रतनं धम्म समंग नथी, रतनं संघ समंग नथी, तस्मा सोथी भवंतु मे किंवा भवंतु ते म्हणत असतो. म्हणजे बुद्ध रत्ना समान, धम्म रत्ना समान, संघ रत्ना समान या जगात कोणीच नसते, ना तेव्हा ना आता ना उद्या. आणि त्यामुळे आपण भगवंतावर श्रद्धा ठेवली पाहिजे. यशोधरा मातेनं आपल्या राहुलाकडे असं बोलून दाखवलं. म्हणून ते भगवान जसे दिसायलाही सुंदर होते आणि मनानेही सुंदर होते. आपल्या बाबासाहेबांकडे हे तुम्ही जर कधी पाहाल, फोटो पाहता का बाबासाहेबांचे, कुठलाही फोटो पहा बाबासाहेबांचा, कुठल्याच फोटोत असे बिलकुल असेच दिसत नाहीत बाबासाहेब. अत्यंत सुंदर आणि सुंदरच दिसतात बघा. त्यांचा कोट, त्यांचं चष्मा, त्यांचं डोकं, टोपी बिपी काय जे असेल पेहराव सुंदरच होते. दिसायलाही एकदम हँडसम होते आणि मनाने सुद्धा अत्यंत गोड होते. म्हणून तर तुमच्या आमच्यासाठी झिजले, झटले, खपले. 4 लेकरं गेले तरी, पत्नी गेली तरी सुद्धा स्वतःचा विचार केला नाही. आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा, पिढ्यानपिढ्यांचा उद्धार व्हावा. त्यांच्या लेकरांवरती जशी वेळ आली तशी वेळ आपल्या लेकरांवरती येऊ नये यासाठी बाबासाहेब झिजले. म्हणून तुमचं माझं प्रत्येकाचं कर्तव्य आहे, आपण आजारी पडो मरो, हे जिंदगी जरी आपली बाबासाहेबांचं काम करता करता गेली तर आपण उपकार करू शकत नाही बाबासाहेबांवरती. कोणीच एवढे उपकार, अनंत उपकार बाबासाहेबांनी केले. म्हणून फुकटचं खायचं नाही प्रत्येकाने.
प्रत्येकाला सांगतोय मी, मला तुम्हाला सगळ्यांना फुकटचं खाऊ नका, रिकामा जय भीम करणं लय सोपं आहे, पांढरे कपडे घालणं सोपं आहे, जयंतीला बाबासाहेबाच्या नाचणं लय सोपं आहे, पण बाबासाहेबांनी सांगितलेलं काम करणं अवघड आहे आणि अवघड आहेच आहेत आणि ते अत्यंत आवश्यक आहे. तुमचं माझं प्रत्येकाचं परम कर्तव्य आहे. आपल्या घरादारासाठी पण जगा आणि समाजासाठी बाबासाहेबांच्या कार्यासाठी सुद्धा जगा आणि काम करताना धम्माचं आचरण करा, शील पालन करा, पंचशील पालन करा. कारण पंचशील पालन न करणारे लोक धम्माचा प्रचार प्रसार करत असतील तर ते फेल ठरतात, अयशस्वी ठरतात. म्हणून विहाराच्या कमिट्या असो, भिक्षू लोक असो की कोणी असो, ज्यांना कुणाला वाटते मी बाबासाहेबांचं काम करतो, मी बुद्धाचं धम्माचं काम करतो, अगोदर त्यांच्यामध्ये क्वालिटी असली पाहिजे, ते सिलवान असले पाहिजे. त्यांचं स्वतःचं ते काय देऊ शकतात समाजाला, अगोदर त्यांनी स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. तर लोक आपल्याकडून आदर्श घेतील, तर लोक आपल्या मागोमागे येतील. अन्यथा लोक म्हणतील त्यांचं काय खरं आहे, ते विहारात जातात पण दारू पितात म्हणते. सांगा मग, ते लग्न लावते म्हणते कोणीतरी आणि तंबाखू खाते म्हणे भंतीजी. आणि बाप्पा म्हटलं मला नका सांगू, ते मी डायरेक्ट बोलतो म्हणतो. मग काय करता, लोकांना वाईट वाटत असेल. आता वाईट वाटायचं तर काही विषय नाही, कारण आपलं एक तत्व ठरलेलं आहे, आपल्याला कोणी वंदो अथवा निंदो, या जिघीच्या पंचशील बुद्ध विहारात पुन्हा बोलवो न बोलवो, मग तुमचीच गोष्ट करत नाही, सगळ्यांचीच गोष्ट करतो. आपल्याला काही फरक पडत नाही, आपल्याला भारत बुद्धमय करायचा आहे आणि म्हणून आम्ही अव्याहतपणे फिरतो आहे इकडे तिकडे सगळीकडे. माझ्या सांगण्याचा हेतू शुद्ध असतो. बोलण्याची पद्धत जरी आपली अशी रोखठोक असली तरी आपल्या मनात प्रेम आहे, आमच्या नावात करुणा आहे तर थोडी तरी असेल की नाही आमच्यामध्ये. म्हणून तर काम करत असेल बाबासाहेबांचं प्रामाणिकपणे. नाही तर मला कोण म्हणू शकते भोजन केलं की आराम करायचं, कोण म्हणू शकते उठान काम करा म्हणून. एक विचार सांगतो तुम्हाला. आणि म्हणून प्रत्येकाने काम केलं पाहिजे. स्त्रियांनी, पुरुषांनी, तरुणांनी, तरुणींनी प्रत्येकाने काम केलं पाहिजे. विहारात आलं पाहिजे, दर रविवारी विहारात आलो पाहिजे. विहार म्हणजे आपलं अस्मिता आहे. बघा, तुम्ही आजूबाजूला पाहत असाल, आपण कोणावर टीका टिप्पणी करत नाही, मुस्लिम लोकांकडे पाहते त्यांची धार्मिकता जपतात. पाहिजे तुम्हाला, 5 वेळा नमाज अदा करतात मुस्लिम लोक. बघा, आपल्या लोकांना म्हटल्यावर म्हणते माझे गुडघे काम करत नाहीत आणि तिथं जाऊन मग वंदन कसं करू. पोरगी बाळातीन झाली म्हणते आणि त्या लेकरांना सांभाळायला कोणीच नाही म्हणते. सुनबाई आहे म्हणते घरी आणि ते सुनबाई घरी एकटीच राहते, मग कसं कुठं जाऊ म्हणते. बापा विचारूच, नळाला पाणी येते म्हणते नेमकं वंदनेच्या वेळेला. तुमच्या वेळेनुसार वंदनेची वेळ बदलाव का मग आता. कोणी तर म्हणते आमच्या शेजारीच विहार आहे म्हणते ते दुसऱ्याला सांगतात काही लोक, आणि रोज वंदना होते म्हणते, म्हणते जे आम्हाला त्रास होते म्हणते. आता नरकात जाणारे लोक असे असतील कोणी नाही का. तुम्ही नाही बापा, तुम्ही तर लय चांगलं एवढं विहार भरवलं, फार आनंद झाला आम्हाला म्हणून तो बोलतो. आणि म्हणून आपली धार्मिकता जपा. इतर लोक जसे त्यांची धार्मिकता जपतात, संस्कृती जपतात, बाबासाहेबांनी एवढा मौल्यवान बुद्ध धम्म आपल्याला दिला. आपलं कर्तव्य आहे हा बुद्धाचा धम्म आपण जपला पाहिजे, टिकवला पाहिजे, त्यासाठी आचरण केलं पाहिजे. म्हणून सातत्याने दान पुण्य करत राहा, शील पालन करत राहा, ध्यान करत राहा, मंगलमैत्री करत राहा. परिवारामध्ये धार्मिक वातावरण तयार करा, समाजामध्ये धार्मिक वातावरण तयार करा. एकमेकांशी गुण्यागोविंदाने राहा. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे मुलांवर शिक्षणाचा संस्कार देण्यावर जसा तुमचा भर आहे, जोर आहे, त्याच्याबरोबर धम्माचा संस्कार सुद्धा मुलांवर द्या. शिकलेले मुलं तुम्हाला सांभाळतीलच या भ्रमात राहू नका. तुम्ही मायबाप आहात, मी तुमचा लेकरू आहे, मुलगा आहे, भाऊ आहे म्हणून सांगतो. तुम्ही आजूबाजूला पाहत असाल एवढ्या वाईट घटना घडत आहेत सध्याच्या काळात. मुलं आणि मायबाप, भाऊ मुलं मायबाप, भाऊ बहीण, पती पत्नी, एवढ्या भयंकर घटना घडत असतील. तुम्ही वर्तमानपत्र, टी व्हीवरच्या बातम्या वगैरे पाहत असाल तर म्हणून कोणावर तशा काही वेळा येऊ नये यासाठी घरामध्ये बुद्धाचा विचार पेरत राहा. त्यासाठी वडीलधारे लोक बुद्ध धम्माचं आचरण करा. लेकरांना विहारात घेऊन येत राहा, त्यांच्यावर तसे संस्कार टाका. यासाठी म्हणून आम्हाला इथे आमच्या वैशालीताई आणि दीपक लोंढे यांनी बोलावलं. वेळ कमी असल्याकारणाने आम्ही फार फास्ट बोललो आणि कमी वेळेत आमची धम्मदेशना संपवतो आहे. तुम्हाला सूचना करेल जाता जाता, दी ग्रेट हॅपीनेस नावाचं आपलं यूट्यूब चॅनल आहे. भंतेजींचे पण प्युरिटी ऑफ माइंड आणि सर्च इस्टन नावाचे चॅनल आहेत. या चॅनलवर विविध विषयांवरती धम्मदेशना असतात. बघा, बाबासाहेबांनी मोबाईल दिले आपल्या प्रत्येकाला, अँड्रॉइड मोबाईल चांगले. केवळ कोणत्या मालिका, चित्रपटमध्ये डाटा घालवू नका. फुकटच्या फाकट आहे. चॅनल सर्च करायचं, दी ग्रेट हॅपीनेस, सबस्क्राईब करायचं, डाटा ऑल ऑन करायचा आणि प्रवचन ऐकत राहायचे. काही लोक घरात टी व्हीला कनेक्ट करतात मोबाईल आणि प्रवचन ऐकतात तर लोकांची दारू सुटते. तुम्ही प्रतिक्रिया पाहत असाल तर
कोणी दारू सोडते, कोणी तंबाखू सोडते, नवरा बायकोचे भांडणं थांबले. कोणी आईला विचारत नव्हतं, कोणी वडिलांना विचारत नव्हतं, भावाभावाचे भांडणं होते. आज परिवर्तन होत आहे, तुम्ही सोशल मीडियावर पाहत असाल. म्हणून मी यूट्यूबच्या मालकाच्या प्रती नेहमीच कृतज्ञता, त्याच्याप्रती मंगलमैत्री व्यक्त करतो, कारण त्याने आपल्याला संधी दिली. कारण नाही तर आपला इलेक्ट्रॉनिक मीडिया पण नाही आणि प्रिंट मीडिया पण नाही येतात का बातम्या आपल्या काही येत नाहीत जास्त. म्हणून आम्हाला ताईंनी बोलवलं, त्यांच्या प्रती मंगलमैत्री व्यक्त करतो. दीपक लोंढे यांच्याही प्रती, संपूर्ण परिवार कमिटीच्या प्रती विशेष मंगलमैत्री व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना मी इथे पूर्णविराम देईल. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि.